नमस्कार, मी भीमराव खडे पाटील. आपण बघताय BKP 24 मराठी. आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा. आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा, दिल्लीमध्ये कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन सुरू आहे. ते नरेंद्र मोदी सरकारच्या विरोधात आहे. नरेंद्र मोदी सरकारनं जे जंतर मंतरवरती विद्यार्थी आंदोलनाला बसलेले आहेत त्यांच्यावरती लाठी हल्ला केला. अक्षरशः कुत्र्यासारखं तुडवून काढलं एका एका विद्यार्थ्यांना. म्हणजे त्या पोलिसांना सुद्धा लाजा वाटायला पाहिजे होते की हे विद्यार्थी त्यांना एवढं कसं मारावं. अक्षरशः त्या काठीला खिळं लावलेलं होतं. छर्याच्या बंदुका वापरल्या गेल्या आणि 2 विद्यार्थी तर मृत्युमुखी पडलेले आहेत. म्हणजे घायल झालेले अनेक विद्यार्थी दवाखान्यात ऍडमिट आहेत. आणि आता परिस्थिती अशी झालेली आहे की देशभरातून या सगळ्या आंदोलनाला पाठिंबा मिळतोय. देशातून तर मिळाला, पण आंतरराष्ट्रीय जगातून सुद्धा पाठिंबा मिळायला लागलेला आहे. म्हणजे भारतातले जी लोक तिकडे इतर देशात राहिला आहेत तिथल्या लोकांनी सुद्धा पाठिंबा दिलेला आहे. म्हणजे नरेंद्र मोदी हटावचा नारा हा आता देशातून सुरू झालाय, तो इतर देशापर्यंत जाऊन पोहोचलेला आहे. तर विद्यार्थ्यांवरती लाठी हल्ला झाला, पेपर लीक झालेला आहे. धर्मेंद्र प्रसादनं राजीनामा द्यावा प्रधाननं, त्यासाठी वेगवेगळ्या भागातून मोर्चे निघतायत. तर याच विषयाची आज आपण चर्चा करणार आहोत. म्हणजे हा जर आपण संपूर्ण व्हिडिओ जर बघितला तर आपल्या लक्षात येईल की 157 वेळा नरेंद्र मोदीच्या कार्यकाळामध्ये 10 वर्षात पेपर फुटलेला आहे. धर्मेंद्र प्रधान यांच्या कार्यकाळामध्ये 90 वेळा पेपर फुटलेला आहे. आणि तरी सुद्धा याच्यावरती कारवाई होत नाही. तर त्यामुळेच याच विषयाची आज आपण चर्चा करणार आहोत की बाबा का कारवाई होत नाही, पेपर लीक कुठं कुठं झालाय, त्याचबरोबर हे विद्यार्थी यांचं आंदोलन कुठं कुठं सुरू आहे, आणि राज ठाकरे उद्धव ठाकरे यांचं जे मुंबईमध्ये भलं मोठं आंदोलन होणार आहे रविवारी 26 तारखेला, या आंदोलनाची काय दिशा असणार आहे. देवेंद्र फडणवीसांनी इन्कार केलाय. पोलिसांनी अजून परवानगी दिली नाही आंदोलनाला, पण तरी सुद्धा आंदोलन हे होणारच असं सांगितलं गेलेलं आहे. आज देवाभाऊनं जरी सांगितलेलं असलं लोकशाहीला अमकं दमकं धरून हे करा ते करा, तर ह्या संपूर्ण विषयाची आज आपण चर्चा करणार आहोत. आणि हा संपूर्ण व्हिडिओ बघा. त्याचबरोबर आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती. आणि चला चर्चेला सुरुवात करूया. देशामध्ये कधी नव्हतं असं नरेंद्र मोदींच्या विरोधामध्ये रान पेटलेलं आहे. 2012-13 साली अण्णा आंदोलन सुरू झालं होतं. अण्णा हजारेंनी आंदोलन चालू केलं होतं काँग्रेस पक्षाच्या विरोधात. त्यावेळेस काँग्रेस पक्षाचं सरकार गेलं आणि नरेंद्र मोदीचं सरकार आलं. लोकांना वाटलं नरेंद्र मोदीचं सरकार चांगलंय, ना खाऊंगा ना खाने दूंगा, फकीर हूं मैं झोला उठा के चला जाऊंगा, असं जे नरेंद्र मोदींचं जे वाक्य होतं ते काहीच खोटं ठरलं. कारण की नरेंद्र मोदींनी जे सांगितलं होतं एक कोने में पडा राहूंगा मैं चौकीदार हो, लोक म्हणायला लागले आता चौकीदारच चोर आहे. म्हणजे 12-13 वर्षामध्ये भारतीय जनता पक्ष आणि RSS देशामध्ये भयानक परिस्थिती करून ठेवली. आणि त्यामुळं आता देशात प्रत्येक कानोकोपऱ्यात देशाचे आंदोलन व्हायला सुरुवात झालेली. बिहारमध्ये आंदोलन झालं, पोलिसांना मारहाण झाली. दिल्लीमध्ये आंदोलन सुरू आहे, पोलिसांना सुद्धा मारहाण झाली. आमदाराला मारलं, खासदाराला मारलं. भाजपचा झेंडा दिसला की लोक अक्षरशः तुटून पडतायत भाजपवरती. म्हणजे दिसला की चोपूनच काढते ती. म्हणजे ही परिस्थिती 12 वर्षात नरेंद्र मोदींनी केली. जे सांगितलं होतं हिंदू रक्षक नरेंद्र मोदी, जर नरेंद्र मोदी सत्तेतून गेला तर मुसलमान आपल्या दाराशी येतील, मुसलमान आपल्याला मारतील, असं जी भीती निर्माण केलेली आहे माणसांच्या मनात, ती भीती निघायला सुरुवात झाली. की लोकांना वाटतं की 12-13 वर्ष झालं मोदीचं सरकार आहे आणि फक्त हिंदू मुस्लिम केलं जाते, विकासाचं काही. आमच्या पोरांना नोकऱ्या नाही, शिक्षण महागलंय, सगळ्या गोष्टी महागल्यात, महागाई वाढली प्रचंड प्रमाणामध्ये, पोरांना नोकऱ्या नाही. मग नुसतं हिंदू मुस्लिम करून करायचं नाही. आज आपण इतर देशाच्या प्रतिस्पर्धेमध्ये आपण टिकू शकत नाही. आपल्या पोरांना प्रचंड प्रमाणामध्ये फी भरावी लागते मोठ्या प्रमाणामध्ये.
म्हणजे आता लोकांना समज यायला लागली की गोरक्षक, बजरंग दल, विश्व हिंदू परिषद ही जी लोक आहेत हे आपल्या मुलांना कसं टुकार वळण लावतात, आपल्या मुलांना कसं इतर ठिकाणी नेतात, आपल्या मुलांची बुद्धी कशी डायव्हर्ट केली जाते. जी लोक नरेंद्र मोदींचा फोटो लावून खाली आपला फोटो लावून व्हिडिओ बनवायचे, पोस्टर बनवायचे, आज ते लोक नरेंद्र मोदींना शिव्या द्यायला लागले. जो विद्यार्थी नरेंद्र मोदींचा फॅन झाला होता, नरेंद्र मोदी म्हणजे देव माणूस आहे, लय चांगला माणूस आहे, फकीर माणूस आहे असं जी लोक म्हणत होती, त्या व्यक्तीबद्दल लोकांच्या मनात द्वेष निर्माण झाला. 10 लाख का सूट, 5 लाख का बूट पहनता है असं लोक म्हणायला लागले. देशाचा विकास बाजूलाच पडला, पण इतर गोष्टीत नरेंद्र मोदीचं जास्त ध्यान आहे. एफएसटीन फाईल असेल किंवा वेगवेगळ्या मुद्द्यांमध्ये जी नरेंद्र मोदींची चर्चा जोरदार सुरू आहे. आणि अशाच कारणामुळं दिल्लीमध्ये आंदोलन सुरू झालं. दिल्लीचं जे सुप्रीम कोर्ट आहे, आपलं जस्टिस सूर्यकांत यांनी एका मुलाला एका प्रकरणामध्ये कॉक्रोच म्हटलं, माहिती अधिकार टाकून त्रास देते म्हटलं, आणि कॉक्रोचांची संख्या वाढत 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 गेली. ते आता नाकात दम करून सोडला. सुप्रीम कोर्टाला सुद्धा एक दिवस झटका हे कॉक्रोच द्या ना, कुठंतरी अडवतील सुप्रीम कोर्टाला सुद्धा हे कॉक्रोचेस. म्हणजे आता कॉक्रोचांची संख्या खूप वाढलेली आहे. लोकांना सुरुवातीला वाटलं की जंतर मंतरवरती जे आंदोलन झालं त्या आंदोलनाला थोडीफार 5-6 हजार लोक होती आणि त्याचं रूपांतर काहीच होणार नाही, म्हणजे पोलीस सगळे हे चिरडून टाकतील असं वाटलं होतं. मात्र आता लाखो कॉक्रोच तयार झाले, करोडो कॉक्रोच तयार झाले आणि आता सरकारच्या नाकात दम करून सोडलाय. आता ह्या सगळ्या गोष्टी आता त्यांनी सांगितले 26 तारखेला देशभर आंदोलन करा. 3 तारखेपर्यंत जर सरकारनं मागण्या मान्य नाही केल्या तर राष्ट्रीय लेवलला आंदोलन पोहोचले असं सुद्धा सांगितलंय. संसदेवरती चाल झाली, म्हणजे चलो संसद भवन असा मार्ग काढला आणि त्या संसद भवनाकडे सगळी निघाली. लाठी हल्ला झाला, बारक्या बारक्या पोरांना मारहाण झाली, 12-12, 13-13 वर्षाच्या मुलींना मारलं गेलं, 2 जणांचा मृत्यू झाला. आणि यामुळे देशातून हळहळ व्यक्त झाली आणि देशातून प्रचंड राग नरेंद्र मोदींच्या विरोधात तयार झाला, संताप तयार झाला. लोक म्हणायला लागले की हे मोदी म्हणजे हिटलर आहे, हिटलरपेक्षा बी बेकार आहे असं लोक म्हणायला लागले. आणि आता त्याचं रूपांतर देशभर आंदोलनामध्ये झालेलं आहे, देशभर आंदोलन व्हायला लागलेत. आणि त्यातच आता मुंबईमध्ये जे राज ठाकरे, उद्धव ठाकरे विरोधी पक्षांना जो त्रास दिला होता, ह्यांनी सुद्धा आता या आंदोलनामध्ये उडी घेतली आणि हे सुद्धा सगळे आंदोलनामध्ये आता उतरलेले. आणि बघा, मुंबईमध्ये मागल्या 2 दिवसामध्ये मोर्चा झाला होता तरुणांचा. त्या तरुणांच्या मोर्चामध्ये महिलांचा विनयभंग पोलिसांकडूनच करण्यात आला. ते आपण अनेक व्हिडिओ पाहिलेले आहेत. तर विद्यार्थ्यांची मागणी म्हणजे एकदम छोटी मागणी आहे. विद्यार्थ्यांची मागणी काय आहे की बाबा धर्मेंद्र प्रधाननं राजीनामा द्यावा, शिक्षण प्रणाली सुधारावी, पेपर प्रणाली सुधारावी, अशाच मागण्या आहेत. मात्र सरकार त्याच्याकडं कानाडोळा करते आणि त्यामुळे विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केलं होतं. आता त्या आंदोलनामध्ये जवळपास 400च्या वर लोकांवरती गुन्हे दाखल केले. आता ते आंदोलन बघा, शिवाजी पार्क आणि चेंबूर येथील आंदोलनात बरेच विद्यार्थी सहभागी झाले. पोलिसांनी लाठीमार केला, धक्काबुक्की केली, विनयभंग केला, विद्यार्थ्यांच्या अश्रुधुराच्या नळकांड्या सोडल्या. बघा, यामुळं काँग्रेसच्या वर्षा गायकवाड, रोहित पवार, सुषमा अंधारे यांनी सरकारवर जबर टीका केली. यामध्ये 60 विद्यार्थी जखमी झाले. महिलांचा विनयभंग पोलिसांकडून करण्यात आला. तर अनेक लोकांवरती गुन्हे दाखल केले. बघा, पोलिसांनी 18 ते 22 जुलै दरम्यान 13 गुन्हे दाखल झाले आणि सुमारे 400 लोकांवरती बेकायदेशीर जमवणे, 144 कलमाचं उल्लंघन केलं. चेंबूर, वडाळा, नेहरूनगर पोलिसांनी 55 लोकांवर बंदचे आव्हान मोडल्यापैकी प्रकरणी 3 FIR नोंदवल्या. हे महाराष्ट्रातलं सांगतोय. परत आठवडाभर शहरभर सगळीकडे निदर्शनं सुरू झाली, 17 FIR दाखल केल्या. परत एकाच दिवशी 150 जणांना ताब्यात घेतलं. चेंबूरमध्ये एकट्या 200 जणांना ताब्यात घेतलं. नंतर 500 जणांना ताब्यात घेतलं सायन पोलीस स्टेशनने. म्हणजे पोलिसांनी सुद्धा अतिरेक केलेला आहे. देवेंद्र फडणवीसांनी धमकीच दिलेली आहे की आता जर इथनं पुढे कोण आंदोलन करून तर त्यांच्याकडे बघूनच घेतो असं सांगितलेलं आहे.
तर आता जवळपास 400-500 लोकांवरती गुन्हे दाखल करून त्यांना ताब्यात पण घेतलेलं आहे अनेक जणांना. आता ह्या सगळ्या प्रकरणांवरती मुंबईमध्ये ज्यांना सगळ्यात मोठं म्हटलं जातं, किंग म्हटलं जातं, ते ठाकरे बंधू. आता ठाकरे बंधूंनी ह्याच्यामध्ये उडी घेतलेली आहे. आता ठाकरे बंधूंनी 26 तारखेला मोर्चा काढायचं ठरवलेलं आहे. 26 जुलैला मुंबईमध्ये संयुक्त मोर्चा होणार आहे. राज ठाकरे, उद्धव ठाकरे आणि त्यांनी इतर पक्षाच्या लोकांना सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी व्हा असं सांगितलेलं आहे. आता हा मोर्चा शिवाजी पार्क, दादर आणि सिद्धिविनायक मंदिरामध्ये त्याची शेवट होणार आहे सांगता. म्हणजे 26 जुलैला सकाळी हा मोर्चा निघून शिवाजी पार्कवरून तसाच तो दादर पासून असा जाईल आणि सिद्धिविनायक मंदिरापर्यंत जाईल. आता ह्याच्यामध्ये राज ठाकरे काय म्हणलेले आहेत, विद्यार्थ्यांशी संवाद न सांगता सरकार बळाचा वापर करीत आहे आणि या सगळ्या गोष्टीला नरेंद्र मोदी जबाबदार आहे असं म्हटलेलं आहे. उद्धव ठाकरे यांनी सुद्धा दिल्लीतल्या आंदोलनावर झालेल्या लाठीमाराचा निषेध केला. त्यांनी स्वतः जाऊन दिल्लीमध्ये आंदोलनकर्त्याची भेट घेतली. राहुल गांधींशी त्यांनी बोलणं केलं आणि मोर्चामध्ये काँग्रेसच्या लोकांना सहभागी होण्यासाठी सुद्धा सांगितलं. आता मोर्चामध्ये कुठल्याही पक्षाचा झेंडा, कंडा, गोंडा काहीही घेऊन यायचा नाही. या मोर्चामध्ये विद्यार्थी सगळे सहभागी होणार आहेत असं सुद्धा सांगितलं गेलेलं आहे. आणि मोर्चामध्ये उद्धव ठाकरे राम मंदिर देणगीवरून सुद्धा राम रक्षा आंदोलन पण जाहीर करत आहेत. ते दादर हनुमान मंदिरापासून दुपारी 4 वाजता दादर ते तिथपर्यंत पोहोचणार आहेत. म्हणजे बघा, हा मोर्चा मोठा निघणार आहे. आता या मोर्चावरती पोलिसांनी 144 कलम लागू केलेला आहे. देवाभाऊ म्हणलेत मोर्चा कसा काढतो तेच बघतो, गुन्हे दाखल करतो. आणि यांनी सुद्धा सांगितलंय तुम्ही काय करायचं ते करा, आम्ही मोर्चा काढणार आहे. 144 लावा नाही तर काही लावा. आता पोलिसांनी सुद्धा मोठी तयारी केली. मोठ्या मोर्चासाठी मुंबईत नेहमी बंदोबस्त ठेवला जातो. मागच्या वेळेस MVAचा रस्त्याचा मोर्चा होता तेव्हा महामार्गावर 1000 पोलीस आणि ड्रोन CCTV लावलेले होते. पूर्वीचा अनुभव पाहता 2012 मध्ये राज ठाकरे यांना पोलिसांनी परवानगी नाकारली होती. त्यावेळी त्यांनी मोर्चा काढला होता, त्यावेळेस त्यांच्यावर गुन्हा दाखल केलेला होता. हे पाहता सध्या तरी अधिकृत परवानगीबद्दल पोलिसांनी काहीही सांगितलेलं नाही. म्हणजे अजून तरी परवानगी दिलेली नाही. परंतु हा विद्यार्थ्यांचा मोर्चा आहे आणि जर परवानगी नाही दिली तर मात्र पोलिसांवरती आणि देवेंद्र फडणवीसांवरती टीका टिप्पण्या होऊ शकतात. म्हणून पोलीस ही परवानगी देतील. आणि आता फडणवीसांचं काय म्हणणं आहे ते सुद्धा बघू आपण. शांततापूर्ण आंदोलन हा लोकशाहीने दिलेला अधिकार आहे, पण हिंसा आणि जाणून बुजून केलेला गोंधळ सहन केला जाणार नाही. काही घटक स्वतःच्या स्वार्थासाठी आंदोलनाचा फायदा घेत आहेत. म्हणजे उद्धव ठाकरे, राज ठाकरेंवरती ही टीका केलेली आहे. विद्यार्थी आंदोलनात पोलीस ड्राईव्हचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यांनी तो पूर्णपणे चुकीचा ठरवला. त्या अधिकाऱ्यावर कारवाई केली असल्याचे सांगून सोबतच त्यांना इशारा सुद्धा दिलेला आहे. विद्यार्थ्यांच्या अनागोंदी कारभार खपवून घेतला जाणार नाही असं सुद्धा देवाभाऊनं सांगितलेलं आहे. म्हणजे जे 2 विद्यार्थ्यांच्या ड्रग्ज ठेवणं दम दिला होता त्या पोलिसानं आंदोलनात गेला तर त्याच्यावरती आम्ही कारवाई केली असं देवाभाऊनं सांगितलेलं आहे. मात्र काय शून्य कारवाई, त्याला निलंबन केले परत कामावरती घेतील. आता इतर सुद्धा राम रक्षा आंदोलनावर सुद्धा बघा, मला आनंद आहे की उद्धव ठाकरेंना शेवट राम आठवला असं टीका टिप्पणी फडणवीसांनी केली. फडणवीसांचं राजकारण जे आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पक्ष फोडाफोडी, तोडातोडी, सत्तेचं, जातीवादाचं राजकारण देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा आजपर्यंत केलेलं आहे. मात्र ह्या विद्यार्थ्यांचं जे आंदोलन आहे ना, या आंदोलनाला मात्र हे सगळी लोक घाबरलेली आहे, ह्यांची घाबरगुंडी झालेली आहे. आता मुंबईमध्ये जो हा मोर्चा निघणार आहे, हा मोर्चा मात्र भला मोठा असा मोर्चा निघणार आहे आणि या मोर्चानं महाराष्ट्राचं सुद्धा वातावरण बिघडून जाईल. आता 26 तारखेला जे मोर्चाचं आयोजन केलेलं आहे, हे देशभर मोर्चे निघणार आहे 26 तारखेला सुद्धा.
आणि ह्याच्यात सुद्धा पोलिसांची दमछाक होणार आहे आता ह्या मोर्चात सुद्धा. म्हणजे सगळीकडे मोर्चे निघणार आणि पोलिसांची मात्र सगळीकडे दमछाक होईल. आता सरकार असं करतोय की आंदोलक आणि पोलिसांमध्ये वाद लावून देतंय. भाजप काहीच भूमिका घ्याय नाही, काय होय का नाही, राजीनामा घेणार आहे का नाही काय सांग नाही. मात्र पोलिसांना पुढं करतोय, बळाचा वापर करायला लावतोय, विद्यार्थ्यांना मारायला लावतोय आणि विद्यार्थी बी पोलिसांना मारतात. म्हणजे भाजपने हे सगळं लावून दिलेलं आहे. आता एकमेकाला मारामारी सुरू झाली नाही. पण आता हा मोर्चा जो आहे हा मोर्चा उद्याचा भला मोठा असा मोर्चा मुंबईमधला होणार हेही तितकंच खरं आहे. तर आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत समे, भीमराव कडाळे पाटील, BKP 24 मराठी, इंदापूर, पुणे.